1 2 3 and down. हाथ टूटना फिर से नंबर 1 2 बेंच ब्लॉक ब्लॉक 2 3 डाउन यासाठी आपल्याला पाहणं ऐकलं आणि ती गोष्ट प्रॅक्टिकल करणं याच्यात काय होतं प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला 75% तुम्हाला नॉलेज पाहिली ओके पाहिली ऐकले ओके समजलं पण ती मुवमेंट नाही केली ती मुवमेंट केली नाही मम्मी म्हणते अरे भाजी मीठ टाक आपली सांगितलं नाही 2 चमचे टाक 4 चमचे टाक आपली भरणी होत मम्मी काय सांगितलं नाही किती मीठ टाकायचे मम्मी सांगितलं का नाही सांगितलं मम्मी काय सांगितलं मीठ टाक मम्मीला विचारलं किती टाकू ग 2 चमचे टाकू 3 चमचे टाकू त्या आरती भरणी होती आपल्या घरात जेवढं मीठ ते होऊन ठेवतात लक्षात घ्या याच्यातून शिकण्यासाठी अशी गोष्ट आहे की फर्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सन्ट्रेशन अँड कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये फक्त मला टेक्निक प्रॉडक्ट द्यायचं ओके आता याच्यातून एकच गोष्ट शिकायची एकच बघा पहिली मुवमेंट पहिल्यापासून पहिली मिनिट होते बघा लक्ष द्या 1 2 3 सुटला लक्ष ठेवा नेक्स्ट टेक्निक आहे स्क्रॅच करणं आहे या मारा तुमच्या हातामध्ये स्क्रॅच करायला बघा मार कळलं बरं जोरात स्क्रॅच करायचं मार मोठंही नाही इथून स्क्रॅच करायचं मार कळ लागते आपल्या मारा दुसऱ्याला मारू नका कळ लागते का बोपडा नाही बोला मी बाहेर येतो मला ऐकायला कोणी येतो आता बोपडा नाही बोला ओके नेक्स्ट टेक्निक मी तुम्हाला सांगितलं नंबर 1 ओके 2 3 डाउन ओ माय डाउन थर्ड टेक्निक फोर्थ टेक्निक कैच करना है तो जोर से कैच करना जोर से अपनी छूट कहाँ पे कहाँ पे शूट कर पाते ओ नेक्स्ट टेक्निक मला हात तोडायचा आहे 1 2 3 तेला असं काय थांबा मला होते थांबा थांबा काय सांगितलं सरांनी हा बस थांबतो असं सांग मला अन्याय झाल्याच्या आपण ते कॅन्डल मार्क करतो त्याचा निहोनाची याचा निहोने थोडं वेगळं आहे मला सांगा एखादी गोष्ट अन्याय झाल्याच्यानंतर तुम्ही जर प्रतिक्रिया देता तर ते देण्यापेक्षा तुम्ही अगोदर अलर्ट राहा बस जाने के बाद आप स्टॉप पे कर देंगे अरे बस मतलब आएगा चला गया वो नो बस आने से पहले आपको 5 मिनट स्टॉप पे करना है वेट एंड वॉच सी को देखना है आपको समझना है आपको सुनना है आपको करना है आपको देखना है